तर ह्या आहेत आपल्या सुकलेल्या मिरच्या आणि आता बनवणार आहोत आपण याची मिरची पावडर. नमस्कार मंडळी. तर तब्बल 8 दिवस लागले आम्हाला ह्या मिरच्या शोधायला आणि विकत घ्यायला, कारण पूर्ण गावामध्ये कोणाकडेच मिरच्या भेटत नव्हत्या. फायनली मिरच्या भेटल्या. आता हे आमच्या भांगरी जाणार आहेत दळायला. तर आपल्या घरामधल्या मिरच्याही संपल्या होत्या आणि मिरची पावडरही संपली होती आणि आपल्याला पंजाबला जाताना मिरची पावडर सोबत घेऊन जायची होती. तर भांगरे एकटेच जाणार होते आणि दुपारची वेळ होती. माझंही काम आवरलं तर चला म्हटलं मी तुमच्यासोबत येते. मग काय फक्त मिरची पावडर दळण्यासाठी किंवा मिरच्या दळण्यासाठी आम्ही निघालो होतो अकोल्याला. पण आता बाई माणसाला सोबत घेऊन आले म्हटलं शॉपिंग तो बनती आहे. मग काय गेलो आम्ही एका कपड्याच्या दुकानामध्ये. प्रथमतः आम्ही घेतले आमच्या जय भांगरेसाठी कपडे. तर त्याला तसे वापरायला कपडे होते, पण तरी पंजाबला जायचं होतं, थोडे थंडीचे कपडे घेतले आणि घरी वापरायले कपडे घेतले. तर जयची शॉपिंग झाल्याच्यानंतर थोडी बाबांची शॉपिंग चालू होती. तोपर्यंत मी मस्त 2-3 फोटो काढून घेतले. आता जयची शॉपिंग झाली, बाबांची झाली, म्हटलं मी तर राहिले. मग काय मी गेले लेडीज सेक्शनमध्ये. आता लेडीज सेक्शनमध्ये आपण गेलो म्हटलं शॉपिंग तो बहुत सारी बनती आहे. तर खूप सारी शॉपिंग केल्याच्या नंतरनं आम्ही आलो बाहेर. आता ज्या आम्ही मिरच्या घेऊन आलो होतो दळायला किंवा मिरची पावडर बनवायला, तर त्या गिरणीकडे आम्हाला जायचं होतं. तर तिथं गेलो तर आम्हाला तिथं भेटलं सरप्राईज, म्हणजे आमची भाची. तर माझी मोठी नणंद आणि भाची दोघी आल्या होत्या, कारण आता 2 दिवसानंतर आम्हाला पंजाबसाठी निघायचं होतं. मग त्या भेटायला येणारच होत्या. मग त्यांना भांगरीने आधी सांगितलं होतं की तिथे येऊन थांबा. मग त्यांना घेतलं, मिरची पावडर वगैरे दळून घेतली. मग एका गाडीवर आम्ही तिघी कशी बसणार, मग आम्ही चाललो होतो पाय पाय थोडं स्टँडपर्यंत. मग आम्ही स्टँडच्या दिशेने निघालो. तर तिथं गेल्याच्या नंतरनं भांगरेंनी बोलले की त्यांना यायला अर्धा तास लागन, मग तोपर्यंत तुम्ही नाश्ता वगैरे काही करून घ्या. मग अर्धा तासामध्ये खूप सारं आम्हाला बोर झालं होतं. मग आम्ही गेलो नाश्ता करायला. मस्त असा वडापाव वगैरे घेतला. तर भांगरेंचा जो भाऊ आहे त्यांना थोडा टाईम लागणार होता, कारण त्यांचं काहीतरी काम चालू होतं. मग तोपर्यंत आम्ही आमची पेटपूजा करून घेतली आणि खूप दिवसानंतरनं आम्ही वडापाव खात होतो. मग काय मस्त वडापाव वगैरे खाऊन झाल्याच्या नंतरनं बिग बॉस मराठीमध्ये हिंदीमध्ये फक्त पाहिला होता. आज पहिल्यांदा खाणारही होतो. आमच्या भाजीने 1 रुपयाचा माहीत नाही कुठून बिग बॉस आणला आणि आम्हाला दिला. काय बसलो आम्ही त्या 1 रुपयाच्या बिग बॉसच्या पुडीसोबत टाइमपास करत. तर हे दोघं जण भाऊ कुठं यांच्यासोबत कुठं जायचं म्हटलं ना, ते अर्धा तास सांगून 2 तासानंतर नाही येतात. इथं पण आम्हाला 5 मिनटं सांगितले आणि अर्ध्या तासानंतर ना आले. म्हणजे ह्या दोघांसोबत कुठं जायचं म्हटलं ना की म्हणजे एकदम अवघड काम आहे बाबा. तर फायनली हे दोघं जण माहीत नाही कुठून तरी आले. मग काय आता आम्ही सगळ्यांना आता जायचं होतं आम्हाला घरी. मग बसलो मस्तपैकी असं गाडीवर. मग काय मी दीदी मस्त पाठीमागं एन्जॉय करत चाललो होतो. हे दोघं जण भाऊ मस्त गप्पा मारत चालले होते. तर आता हा आमच्या घरच्या साईडला किंवा आमच्या डोंगराळ भागातला हा मस्त व्ह्यू आहे. तर एकदम जेवढा व्ह्यू सुंदर आहे तेवढाच खतरनाक आहे, कारण ह्या व्ह्यूमध्ये एवढे वाघ असतात ना की बाबा ते नाव ऐकूनच भीती वाटते. तर काय मग आम्ही आमच्या फाट्यावर, आणि फाट्यावर भांगरेंचे मित्रपरिवार लावत होते बॅनर. तर हे बॅनर आमच्या गावातलंच आहे. आमचं एक दीर आहेत, त्यांचं जपानच्या कंपनीमध्ये, नामांकित कंपनीमध्ये सिलेक्शन झालं, तर त्यांचाच बॅनर लागत होता. तर मस्त तिथं थोड्या गप्पा मारल्याच्या नंतर ना आलो घरी. घरी आल्याच्या नंतर आमच्या भाजीबाई लगेच कामाला लागल्या. बापरे, त्यांचा विषय म्हणजे नादच नाही करायचा त्यांचा. आल्या मॅडम लगेच गिन्नी गवत वगैरे तोडायला लागल्या. तर चला भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.